अजमेरा किल्ल्याकडे आता वाटचाल चालू झालेली आहे। या अशा पद्धतीने आपल्याला वाट शोधत शोधत जायचंय। हे पहा, हे समोर जे दिसतंय ते पहाडेश्वर मंदिर आहे। त्याच्या बाजूलाच आमची गाडी लावलेली आहे। तिकडनं आता आम्ही हा भटकंती चालू केलेली आहे। हा जो आहे अजमेरा, याला पहाडेश्वर डोंगर असं म्हटलं जातं। याला जास्त इतिहास नाही आहे, याचा कोणाला माहिती नाही आहे जास्त करून, परंतु जे आम्ही 4 किल्ले करत आहोत 2 दिवसात ते कमी उंचीचे आहेत। ते पहाऱ्यासाठी वापरले जायचे, एवढंच फक्त सांगता येईल, जास्त इतिहास याचा नाही आहे। अजमेरा या किल्ल्याची इतिहासात फारशी माहिती उपलब्ध नसली तरी आजूबाजूला असलेल्या कारा, बेष्टा आणि धुंडा यासारख्या कमी उंचीच्या किल्ल्यांपैकी अजमेरा हा एक किल्ला आहे। हा एक अवघड पॅच होता, आत्ता जरा रिस्की होता तो, पण हे सगळे आमचे सवंगडी त्यांनी व्यवस्थितपणे हात प्रत्येकाला देऊन वरती आणलेले आहे। आता आपण बऱ्यापैकी ऑलमोस्ट पोचलेले मंदिरापाशी आलेलो आहे। अतिशय सुंदर असा हा चॅलेंजिंग आहे। वाट अशी प्रॉपर नाही आहे, जसं दिसेल तसं जात राहायचं आणि याच तर खरी कसोटी असते। सह्याद्री फिरायचं म्हणजे ऐऱ्या-गऱ्याचं काम नाही आहे। शिवराय मित्रांनो, अजमेरा गडावरती आलेलो आहे आणि याला पहाडेश्वर म्हटलं जातं। तर ह्या ठिकाणी आपल्याला महादेवांची पिंड आपल्याला या ठिकाणी दिसते। महादेवांचं वाहन नंदी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। हे आहे पहाडेश्वर मंदिर आणि आता आम्ही अजमेराच्या माथ्यावरती पोहोचलेलो आहे। अजमेराच्या टॉपवरती आलेलो आहे आणि इथून आता हा तुम्हाला पहाडेश्वर मंदिर हे दाखवत आहे। त्यामुळं आपण हा संपूर्ण परिसर बघा। या ठिकाणी याला प्रॉपर वाट नाही आहे, जसं जमन तसं यावं लागतं। काही ठिकाणी रॉक पॅचेस आहेत, थोडेसे कठीण आहेत। खंडेतनं वाट आहे, बघू जाताना आम्हाला सापडली तर मी तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर जेव्हा शेवटचा असेल त्यावेळेस सांगेल की कुठली वाट व्यवस्थित आहे, त्याच पद्धतीने तुम्ही यायचं आहे। पहाडेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण समोर त्या ठिकाणी जो आपला भगवा आहे त्या ठिकाणी चाललेला आहे। आपला भगवा आपल्या महाराष्ट्राचा अस्मितेचं प्रतीक असलेला हा भगवा ध्वज, या भगवा ध्वजाला आपण प्रणाम करण्यासाठी चाललेलो आहे। चला तर आता आपण जाऊया भगवा ध्वजाच्या दिशेने। शिवराय, आम्ही आत्ता अजमेरा करून आलेलो आहे। सकाळी 7:30ला अजमेरा सुरू केला होता। आता 10:30 वाजलेले आहेत। साधारणतः 3 तास आम्हाला येऊन जाऊन लागलेले। प्रॉपर अशी वाट नाही आहे, परंतु वाट शोधत शोधत गेलो, पण येताना
प्रॉपर वाट अशी सापडली आम्हाला. आपण सुद्धा इथं आल्यानंतर लक्षात ठेवा, मंदिर आहे, मंदिरच्या बाजूने जी पायवाट जाते ती वाट पकडून जा. अतिशय सुंदर आहे, परंतु काही ठिकाणी जरा रॉक पॅचेस आहे, जरा समजून जावं लागतं. तर चला तर मित्रांनो, आता पुन्हा नव्यान भटकडे भेटूया. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.